डुगू कुठे गेलो होतो बाहेर? सकाळी सकाळी आलो नाश्ता करायला. पाणी ठेवलेलं आहे. रोहनचे क्लासेस चालू आहेत आणि रोहनचं जरा सकाळी सकाळी मला आवरून द्यावं लागतं आणि तो गेला की मग बाकीची कामं आमची करत राहतो. आज अजून मुंबईचे पाहुणे वगैरे येणार आहेत भेटायला दुपारी आणि बरेच म्हणजे काम सकाळी सकाळी आवरून घेतो आम्ही. पूजा वगैरे आज तर सगळं राहिलेलं आहे. आई थोडंसं बाहेर फिरते आणि आईने थोडंसं आतलं काम केलं आणि गेली बाहेर आणि माझंही चाललेलं आहे. सकाळी सकाळी जरा एक फोन आला होता अर्जंटमध्ये, तो फोन घेतला. बघू आता बाकीची कामं करू आणि आज जरा आपल्या आजी लोकांना म्हटलं आकाड पार्टी द्यावी. शेवटचा दिवस आहे म्हणजे काहीतरी खायला घालावं आजी लोकांना. रामकृष्ण हरी. हां, रांगोळ वगैरे आईने घातलेली आहे आणि आई इकडं बसली बघा. तिचं झालंय आता काम मधलं म्हणून ती इकडं येऊन बसलेली आहे. काय चाललंय मग? पाणी भरायचंय. दोघींनी पाईप धरलाय. बर, अजून तिसरी इकडं हाजीरच आहे. मग काय तर, मग खायचे का आकाड पार्टी? आज आकाड खायचंय का? खायचंय. हा बघा कसं करावं. हा हा हा, मज्जा मज्जाच करायची. मजाच पाहिजे. आज सकाळी 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 गोड सापावे त्याच्यामुळे चांगलं होतं. होय, सकाळी सकाळी गोड, सगळा स्वभाव गोड, सगळं गोडच व्हायला पाहिजे. मग नाही खरंच ना, तुम्ही खरं म्हणून सगळं होते, तसं नाही होत. आपलं सापाव चांगलं आहे ना, सगळं होत. बर, काय केला स्वभाव चांगला आहे अक्काबाई? हा स्वभाव चांगला आहे का? हा हा, छान. छान आहे. इकडलं तोडून घेतलं. हे जे वेल आहे त्या वेलानीच पण म्हटले काही जण साप वगैरे येतात लई, तर तो वेल मी सगळा काढून टाकायला लावला. काल फांद्या तोडायला लावल्या तिकडच्या. इथं खूपच अडचण झाली होती कचपण. हे सगळं काढून इकडं टाकायला लावलेलं आहे. इकडं बऱ्यापैकी जातच नाहीत आपले आजी लोक, म्हणजे इकडंच राहतात. छकुलीचं चाललंय वरी डिगंबरा डिगंबरा, हाय का ना? मस्त. हा मस्त म्हणते छकुली. सोनचाफ्याला फुलं लागलेत आज, 2-3 फुलं लागलेत इकडं. आणि जुलीचं असंच बसून बघायचं चालू असतं. जुली, ए जुली, काय काय बघायचं चालू आहे? काय देखरेख चालू आहे? चुलीपाशी कोण आहे? अरे बापरे, रामकृष्ण हरी. वत्सलाजी, सुंदराजी. होय, काय मग आज? आज पाणी तापितोय. हा आता आंघोळ्या पांघोळ्या झाल्या का हा, की मग स्वयंपाक करायचा. बर, स्वयंपाक सगळं करायचा. तयार करून देणार. हा, मग आमची आई सगळं करणार मागून. पण आज आई काहीच करणार नाही. आज आई संध्याकाळी तुम्हाला छानपैकी मस्त जेवायला देणार. होय ना. हा, पण तुझ्या खायचं नाहीये. नसू द्या आई, मला मस्की आई आतून तुम्ही देत नाही का? पोट बरं आहे मला. आईला आणि तुला खायला वेगळे. हो मग काय तर. हो, आज काय खाणार मग तुम्ही दोघी? काय खाणार? आम्हाला काही असलं तरी चालतंय बघा. बर, हो. वत्सलाजी तुम्ही काय खाणार? आम्ही आकाड पार्टी खायची आहे ना? हो. बर, ठीक आहे. आई बोकरणीला फुलं बघा. त्या दिवशी बोलले नाही एक दिवस, त्याच्यापासून फुलंच यायला सुरुवात झाली. गोकर्णीचं झाड म्हणलं असेल, असं नको म्हणू ग, मला पण फुलं लागते. तर त्या दिवशी म्हणले अगं आपल्याच झाडाला का फुलं लागत नाहीत, म्हटले की फुलंच चालू झाली. एकच दिवस बोलले होते. किती मोठे लागलेत बघ ना, व्हायला येतील आता देवाला. कुंभार मॅडमला पण गार्डन खूप आवडतं, म्हणती ना आपलं गार्डन लय भारी आहे. मग आईने रांगोळी खूप छान घातली इकडं. रोज घालते. आज मला भामाजीकडे बघून खूप आनंद झालेला आहे, कारण आपली भामाजी आज खाली येऊन थोडं थोडं चालते, नाहीतर उठतच नाही. काय मग रामकृष्ण हरी, कसं वाटतं चालल्यावर? चांगलं वाटतं. बस सकाळी सकाळी शुद्ध हवेत
2-4 चक्रा मारायच्या ना आपलं जाऊन वरी दात वगैरे घासायची, मस्त चहा नाश्ता करायचा. आपल्याला पण बरं वाटतं, पायात मुंग्या असतात दिवसभर कमी होत्यात. हा कोमल नाही आली का? आता कोमल आजकाल उठत नाही, चालत नाही. आ उठत नाही, चालत नाही, चाल म्हणते मला म्हणते ग बसतो. अग बाई गे ग बस तू. म्हणू दे, काय करायचं आता, तिला चालू वाटत नसेल तर आपण काही जबरदस्ती नाही करू शकत, हाय का नाही. मग काल जरा आजोबांनी ती फळ्या फोडलेत म्हणून बरं आहे. गवती चहा बाहेर भारी आलाय होय, मस्त आलाय गवती चहा. हा मस्त मस्त. आ काय आमच्या हाताला यश आहे, कशाला बी यशच हाताला. यश नाही ग, काय होतं माहितीये का, ते फुटते फांद्या, आपण त्या फुटत असतात फांद्या, माहितीये का. सगळे येते. हा फांद्या फुटत असतात, येत असतात बरोबर. पक्ष्यांना टाकले होते का दाणे, दादानी काही भरलंच नाही. 3 दिवस झालं नुसतंच म्हणतोय त्याला तांदूळ द्यायला सांगावं. आज आल्यावर ध्यान करते परत त्यांना, हा. ते बरोबर भरते. हम्म. भरत्यात ते बी तांदूळ मी भरपूर टाकते, त्यांना खाऊ द्या म्हणतात. हा ना, ते भरायला पाहिजे का मावशी अजून. मग लुसबाई, का नाराज आहे तुम्ही एवढ्या? का नाराज आहे तुम्ही एवढ्या? काय झालंय? झालंय काय? हा एवढं देवाने देखडं रूप दिलंय, छान घर दिलंय, मग कशासाठी नाराज आहेत आमच्या लुसूबाई? हा कानं वाकडे तिकडे करून कशी ऐकते बघितलं का? हा सोडलं ना, सोडलं की दणकाच सुटती लगेच खाली. कशी डोळे हा नेल ना फिरवायला, पण नेल पण एवढ्या सकाळी सकाळी नाही गराणी, परत घेऊन जाते तुला फिरायला. हा म्हणजे संध्याकाळी. छकुली लय भारी म्हणती बाई, ते का दिगंबरा दिगंबरा होय मावशी. छकुली लय भारी म्हणती दिगंबरा दिगंबरा. मावशीच्या महाग आहे पाणी तापून द्यायचं सकाळी सकाळी, सगळ्याला पाणी तापून देते. आंघोळ्या झाल्या मग असं वाटतं की सगळं कामच झाल्यासारखं वाटतं. हा मग आंघोळ्या सगळं काम आहे, आणि बाकीचं सगळं हळूहळू होत राहते. आंघोळ्या करणे की कपडे धुणे पाणी. हा आली बघा अमृता, आंघोळ केली, कपडे पण धुतले बघा, कपडे पण धुतले. अमृताचं पहिलं काम झालं. हा चप्पल घाल पायात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. धुतले कपडे, हा जाओ वाळू घाला जाओ. हिला पण ऐकायला वगैरे येत नाही म्हणून तिकडची मी सगळी अडचण किचपण काढलेली आहे, कारण कुठं पण जाऊन हात घालतात म्हणून. होय मावशी. मग तिचं आंघोळ वगैरे ती निर्मळ करते सगळं. कुणाला चपाती आणली? जुलीला दिली का चपाती? मग जा की बाहेर फिरायला. हा जागाच करून ठेवली एवढी एक. होय रंजनाताई आली का? रंजनाताई कुठे? हा रामकृष्ण हरी. काय म्हणताय तुम्ही? काय म्हणताय? बरे. मग आज काय खाणार आहे तुम्ही? वडापाव नाश्त्याला. बर. आणि दुसरं? वडापाव चहा. हा दुसरं? आणि दुपारी जेवण काय भजी वगैरे. दुपारी काय खाणार आहे त्याच्यानंतर? संध्याकाळी? संध्याकाळी काय मटण आहे. मायो आपल्याकडचे सगळे आजी लोक खाल्लेले आहेत म्हणून मी नेहमी त्यांना देत असते. आणि मॅडम आंघोळ वगैरे झालेली आहे, आत्ता खाली आली ती. आणि ती आई बरोबर असते, आईच्या मागं असते किंवा माझ्या मागं असते. पूजा करते. पूजा करताना पूजा करायला की तिला आधी पाहिजे, आली की पहिलं घरात नमस्कार करेल देवाला. होय नमस्कार केला? हो नमस्कार केला, सूर्याला केला. बर. अजून घरात केला. घरात बी केला का? हो. देवाला. बर बर. रंजनाताई एकदम शांत झालेली आहे. सगळेच चांगले आहेत.